नमस्कार, मी स्नेहा. कसे आहात सर्वजण? स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे रेसिपीचा. तर आजची दुसरी रेसिपी आहे. पहिला रेसिपीचा व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की बघा. आणि आजची जी दुसरी रेसिपी आहे ती आता उद्या आपला कर्नाटकी बेंदूर आहे. तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 10 आणि मी बनवत आहे चकली. तर ग्रामीण भागामध्ये ते तुम्ही बघू शकताय की चकल्या वगैरे भरपूर प्रमाणात बनवल्या जातात बेंद्राला. तर आता मी पण बनवायला लागले उद्या बेंद्रासाठीच चकल्या. तर त्यासाठी कोणतं साहित्य घेतलं आणि कशापासून मी चकल्या बनवते आणि खूप छान आणि कुरकुरीत खुसखुशीत अशा चकल्या होतात या. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा. तर चला मी आता तुम्हाला दाखवते. तर इथं बघू शकताय तुम्ही, मी आत्ताच ना गिरणीतून हे पीठ दळून आणलेलं आहे. तर याच्यामध्ये ना अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो रवा, म्हणजे तांदूळ आणि रव्यापासून आपल्या या आजच्या चकल्या बनवणार आहोत. तर मी ना गेली जवळजवळ 3-4 वर्ष झालं दिवाळीमध्ये सुद्धा ना तांदूळ आणि रव्यापासूनच चकल्या बनवते. तर आत्ताच गिरणीमधून हे तांदूळ आणि रवा भाजून दुपारी मी गार करून गिरणीतून हे पीठ दळून आणले आणि त्याच्यामध्ये ना हातावर चोळून ओवा टाकलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मी घेतलेला आहे इथं रामबंधू चकली मसाला. तर हा चकली मसाला पॅकेट वापरणार आहे आणि ह्या पिठासाठी मी एवढं तेल गरम करून कडकडीत ह्या तेलाला हे करणार आहे. तेल ह्याच्यामध्ये पिठामध्ये मुरू देणार आहे. त्यानंतर आपले जे काही हळद, आपले लाल चटणी, हिंग आणि त्यानंतर चवीनुसार मीठ असे हे आपले मसाले आपण यूज करणार आहोत. तर परातीमध्ये घेतलेल्या पिठामध्ये अर्धी वाटी कडकडीत गरम करून घेतलेलं तेल, त्यानंतर हातावर चोळून ओवा, त्याचा एक सुगंध आणि त्याचा एक स्वाद वेगळाच येतो. त्यानंतर आपली कोल्हापूर तिखट मसाला, त्यानंतर हळद, मीठ चवीनुसार, हिंगपूड आणि धने जिरे पूड असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. रामबंधू चकली मसाला मी याच्यामध्ये यूज केलेला आहे. तर याचं प्रमाण कसं बघायचं, तर सगळं एकत्र करून ना याची मूठ करून बघायची पिठाची. जर असा घट्ट पिठाचा गोळा तयार झाला ना मुठीमध्ये तर प्रमाण परफेक्ट झालं असं समजायचं. तर इथे थंड पाण्याने ना गोळा आपण जे काही पीठ होतं ते मळून घेतलेलं आहे वगैरे घातलेला आहे. त्यामुळं थोडंसं चवीला वगैरे बघा, तुमच्या अंदाजाने चटणी मीठ वगैरे जे काही असेल ते घाला. तर आता हे परफेक्ट झालेलं आहे. आता मी पटापट चकल्या गाळून घेते आणि तळल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथं बघू शकता तेवढ्या पिठाच्या ह्या एवढ्या चकल्या झालेल्या आहेत. हे एक सूप भरलेलं आहे आणि हे एक पेपरचं पेज एवढं भरलेलं आहे. तर एवढ्या चकल्या झाल्यात. अजून थोडं पीठ शिल्लक आहे, पण ते मी काही दिवसानंतर करेन, उद्या परवा दिवशी 2-3 दिवसानंतर. तर या पद्धतीने चकली केली तर खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा छान चकल्या होतात. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नक्की एकदा चकलीची रेसिपी ट्राय करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, शुभरात्री.